स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाता आपुलकीचं. तर आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा, आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आणि आज ना मला लग्नाला पण जायचं आहे, पण आधी साक्षीचं कॉलेज क्लास आहे त्याच्यामुळे तर त्यांना डबा वगैरे करून द्यायचा आहे. मी दुपारी जाणार आहे लग्नाला, त्याच्यामुळे त्यांचा टिफिन बनवून देणार आहे. तर टिफिनसाठी मी इथे ना हिरवे मूग भिजत टाकले होते, ते तुम्हाला दाखवते. तर त्या मुगाचंच काहीतरी रेसिपी करू म्हटलं दोघांसाठी. आणि संध्याकाळचं लग्न असलं तर कसं होतं ना, निश्चिंत जातं माणूस. तर त्यामुळे ना आता थोडीशी धावपळ करून यांचा टिफिन वगैरे करून लगेच माझी तयारी करायची आहे. आणि कालचा हळदीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर चला आता करूया व्हिडिओला सुरुवात. तर बघा, हे मूग ना मी रात्रीच भिजत टाकले होते आणि रात्री भिजवल्यामुळे ना ते अतिशय सुंदर भिजतात. आणि लगेचच मिक्सरमध्ये सकाळी सकाळी ते ग्राइंड करून घ्यायचे. त्याच्यामध्ये दळतानाच ना आपण थोड्याशा 7-8 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि त्यानंतर थोडंसं इंचभर आलं आणि हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची, जेणेकरून ना कोथिंबीरीमुळे त्या डोस्यांना एकदम असा हिरवागार रंग येतो. तर आता इथे असे मी मुगाचे डोसे तयार करून घेते. आणि हे मुगाचे डोसे असतात ना, हे आपल्या शरीराला अतिशय उपयोगी असतात. मुलांच्या टिफिनला अधूनमधून किंवा नाश्त्याला सुद्धा तुम्ही खाऊ शकता. ब्रेकफास्टमध्ये दही किंवा सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता, किंवा तुम्ही चटणीसुद्धा करू शकता याच्याबरोबर. पण ना दह्याबरोबर अतिशय खमंग असे लागतात. आणि जाळी बघू शकता तुम्ही, भरपूर अशी जाळी पडते त्याला. आता जेव्हा आपण फर्मेंट करतो पीठ, म्हणजे जसं इडलीचं पीठ करतो ना, तशी याला काहीही गरज नाही फर्मेंटेशनची. तर फक्त हे लगेच ग्राइंड केले आणि लगेच केले ना तरी पण खूप छान होतात. आणि पचायलासुद्धा एकदम हलके फुलके असतात बरं का. पण शरीरासाठी उपयोगी असल्यामुळे ना, आणि झटपट होणारा आयटम आहे महत्त्वाचं म्हणजे. त्याच्यामुळे ना म्हटलं चला आज आपल्याला पण लग्नाला जाण्याची घाई गडबड आहे, तर मुलांना हेच शॉर्टकटमध्ये छान करून देऊ, जेणेकरून ना जरी पण आपण घाई गर्दीत केलं ना तरी पण मुलांना व्यवस्थित अन्न पोटात गेलं पाहिजे. त्यामुळे हे पौष्टिक असे डोसे आपले इथे तयार करते. आणि डोसे होत आहेत ना, तर एक साईडला मी चटणीची पण तयारी करते बरं का. कारण की टिफिनला चटणीच देणार आहे, टिफिनला तर काही दही वगैरे देता येत नाही. त्याच्यामुळे मग एक साईडला चटणीची पण तयारी करते. आणि तसं हे फटाफट होतात, असं अगदी खूप वेळ लागत नाही त्याला. तर तुम्ही बघू शकता एकदम पटपट होतात. तर चला फटाफट असे हे डोसे करून घेते, मुलांचा टिफिन वगैरे भरून देते, थोडासा मी पण नाश्ता करते. आणि कसं आहे ना, आपल्याला कुठे जायचं म्हटलं ना तर घरातलं अगदी सगळं नीटनेटकं आवरून गेलं ना तर बरं पडतं, म्हणजे निश्चिंत राहतो आपण. तर चला स्वयंपाक वगैरे झाला, दोघांचे पण डबे भरून दिले, यांचं जेवण वगैरे पण झालं. तर म्हटलं चला आता मी पण 2-3 घास खाल्ले बरं का. कारण की कसं आहे, लग्न आहे म्हटलं की जेवणाला वगैरे उशीर पण होऊ शकतो. आणि सकाळपासनं म्हणजे लग्न आहे तसं 12:30चं आहे आणि 12:30 फक्त असतो. पण तुम्हाला माहितीच आहे, नाचण्यात त्याच्यात लग्नाला भरपूर असा वेळ होतो. त्याच्यामुळे म्हटलं 2-3 घास खाऊन घेऊ घरी. तर मी आहे ना थोडासा लाईट असा नाश्ता केला आणि म्हटलं चला आता लग्नाची तयारी करू. कारण आज ना माझ्याबरोबर मेकअप करून द्यायला मला कोणीच नाही, साक्षी नाही आहे. साक्षी गेली कॉलेजला, त्याच्यामुळे म्हटलं आपला मेकअप आपल्यालाच करायचा आहे, तर थोडासा जास्तीचा वेळ दिला पाहिजे. तर म्हणून ना आता हे सगळं आवरलं. भांडी घासायची राहू दिली आहे, आल्यावर घासणारे भांडी ती तशीच ठेवून दिली भांडी. आणि म्हटलं आता अगोदर माझा मेकअप वगैरे सगळं करते. साडी कोणती नेसायची वगैरे काहीच सिलेक्ट केलेलं नाही आहे. आता तिथपासून तयारी आहे माझी. आपण रोज जसा मेकअप करतो ना, तर त्यापेक्षा लग्नासाठी थोडा खास मेकअप करतो, म्हणून म्हटलं मेकअपला थोडा जास्त वेळ दिला पाहिजे. तर आता मेकअपची तयारी करते आणि मेकअप झाल्यावर पुन्हा तुम्हाला भेटते. तर चला साडी नेसायला घेतली. आणि खरं सांगू का, एकटीला अजिबात साडी नेसायला, म्हणजे काठपदराची बरं का, जी हेवी साडी असते ना ती एकटीला अजिबात नेसणं जमत नाही. त्याच्यामुळे ना मिऱ्या कुठे तर काय, म्हणजे साडी सेट करून द्यायला ना एक माणूस पाहिजेच हाताखाली. तर साक्षी पण नव्हती, त्याच्यामुळे ना मला भरपूर असा वेळ झाला. आणि त्यामुळे म्हटलं चला लॉन्सवरच भेटू आता तुम्हाला. तर इथे मी लॉन्सवर आले आणि इथे बघा स्टार्टिंगलाच हॉलच्या मस्त गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे. तर गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आणि आपण आता या लग्न मंडपात आलेलो आहोत. तर इथे तुम्हाला दिसत असेल बऱ्याचशा खुर्च्या रिकाम्या, कारण की बाहेर ना नवरदेवाची मिरवणूक निघते, त्याच्यामुळे बरेच जण बाहेर गेलेले आहेत आणि बरेच जण अजून आले पण नाही. आणि काही जण
जेवायलासुद्धा बसले बरं का. जसं की आजकाल कसं आहे ना, सध्या लग्न लागण्याच्या अगोदरपासूनच जेवणाच्या सुरुवात होतात, त्याच्यामुळे बरेचसे जण ना जेवायला पण गेलेले आहेत. तर असो, आपण काही लग्न लागल्याशिवाय जेवणार नाही आहे, कारण की मावशी मला एकदम जवळच्या आहेत आणि आपल्या घरचंच कार्य असल्यामुळे ना लग्न लागल्यानंतर जेवणार आहे. मावशी किती छान तयार झाल्यात ना, छान दिसत आहेत ना. तर नवरदेवाचे आई वडील म्हटलं ना तर खूप धावपळ असते. तर मावशींना पण मी थोडंसं भेटले वगैरे. आणि इथे बघा, इथे सगळ्या आमच्या कॉलनीतल्या बायका बसलेल्या आहेत. तर त्यांच्याशी पण गप्पा मजाक मस्करी चालली होती माझी. आणि मी विचारत होते त्या ताईंना की फार मोठं गिफ्ट आणलं, हे एवढं मोठं गिफ्ट काय आणलं आहे असं. तर इकडे ना सगळ्या आमच्या कॉलनीच्या बायका बसल्या आहेत. तर जरा वेळ तिथे बसले आणि सगळ्या बायकांची गप्पा वगैरे मारून झाल्या. आणि त्याच्यानंतर इथे बाहेर आले, कारण हे वाजायला लागल्यानंतर कोणीच स्वतःला थांबवू शकत नाही बघा. कोणाकोणाच्या बाबतीत असं होतं बरं. माझ्या बाबतीत तर नेहमी असं होतं, DJ म्हणा किंवा असं काही वाजायला लागलं ना तर मला स्वतःवर कंट्रोल होतच नाही लवकर. मी लगेचच बाहेर आले आणि म्हटलं चला आता, कारण की हेच काही क्षण असताना ज्याच्यात आपण आनंद आपला स्वतःचा घेत असतो. तर जसं की मावशी मला ना मुलीसारखाच जीव लावतात एकदम. त्यामुळे ना मी अगदी माझ्या भावाचं लग्न असल्यासारखं एन्जॉय केलं इथे. आणि जसं तुम्हाला कालच्या व्हिडिओत पण बोलले, काल पण मी भरपूर अशी नाचले होते आणि आज पण ना भरपूर एन्जॉय करून घेतला. तर इथे बघू शकता तुम्ही नवरदेव आणि सगळ्यांची बाकीची, म्हणजे इतकं ऊन होतं ना तरी पण बाकीच्यांची नाचण्याची वगैरे खरंच तयारी इतकी जोरदार होती. तर आता इथे नवरदेव नवरीचं पण आगमन झालेलं आहे. आणि नवरदेव नवरीचं आगमन बघा तुम्ही किती जल्लोषात झालं ना. मावशींच्या घरातलं हे पहिलंच लग्न आहे. तर नवरदेवाचं नाव आहे दीपक आणि दीपक मावशींचा सर्वात मोठा मुलगा आहे. म्हणजेच काय, तर मावशींच्या घरातलं हे सगळ्यात पहिलं लग्न आहे, त्याच्यामुळे ना सगळे आवर्जून आले आहेत. आणि मावशींच्या दुसऱ्या मुलाचं नाव आहे गणेश. तर तो पण मी तुम्हाला दाखवते. इथे ब्ल्यू जॅकेटमध्ये जो दिसत आहे ना तुम्हाला, तो मावशींचा लहान मुलगा आहे. तर त्याचं पण लग्न बाकी आहे अजून. तर आता दीपकचं झालं म्हणजे आता त्याचं पण लग्न होईलच लवकरच. आणि त्याच्याही लग्नाची मी लवकरच व्हिडिओ घेऊन तुम्हाला भेटेल पुन्हा. तर बघू शकता तुम्ही आता सगळेजण आलेले आहेत. आणि नवरदेव नवरीच्या एंट्रीचे सगळेजण फोटो वगैरे काढत होते. तर इथे नवरदेव नवरी स्टेजवर गेले आणि त्यानंतर सुरू झालं त्या मंगलाष्टका. आणि खरं सांगू का, मंगलाष्टका ऐकताना ना अंगाला खूप काटा येतो. तर बऱ्याच जणांना होत असेल ना असं. मला नेहमी मंगलाष्टका चालू असल्या ना कुठे तर खूप अंगाला काटा येतो, का कोण जाणे. पण ना मंगलाष्टका म्हटलं की असं डोळ्यात थोडंसं पाणी आणि अंगाला काटा हा आलाच पाहिजे, असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं बघा. तर इथे छान अशा मंगलाष्टका झाल्या, लग्न लागलं आणि त्यानंतर ना आम्ही सगळेजण मस्त असं जेवायला बसलो. तर तुम्ही बघू शकता जेवणाचा मेनू पण खूप सुंदर असा होता. आणि बऱ्याच वेळा काय होतं ना, आपण एकाच कॉलनीत राहतो तरी पण आपण आपल्या कामात व्यस्त असतो. आणि म्हणजे प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामात व्यस्त असतं ना, तर एकाच ठिकाणी राहून सुद्धा आपली भेटगाठ होत नसते. तर असं जवळचंच लग्न असलं ना तर खूप जणांना भेटणं पण होतं. तर चला आता जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही ना, म्हणजे लॉन्च जिथे होता ना, तर लॉन्चच्याच बाजूला एक 2-5 मिनटाच्या अंतरावर इथे श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांचा मठ होता, जे की आदीने आणि त्याच्या पप्पांनी गुरु केलेले आहेत. तर म्हटलं चला अनाईसे आज सोमवार पण आहे आणि आपण जवळच आलेलो आहोत तर दर्शन पण घेऊ, म्हणून ना मी या आश्रमात आले. आणि इथे तुम्हाला दाखवते मी आश्रम पण. मस्त असा मोठं नंदी आहे आश्रमाच्या बाहेर. आणि मध्ये गेल्यानंतर ना नवग्रहांचे मंदिर आहेत छोटे छोटे, तर तुम्हाला त्यांचं पण दर्शन घडवते. या निमित्ताने आपलं दर्शन पण होईल. तर इथे बघू शकता तुम्ही गणपती बाप्पा आहेत सुरुवातीला आणि त्यानंतर
इकडे सगळे नवग्रहांचे मंदिर आहेत आणि मंदिरांच्या वरती ना नवग्रहांचे मंत्रसुद्धा लिहिलेले आहेत. तर माझा नवग्रह स्तोत्रपाठ असल्यामुळे ना पटापट मी मंत्र म्हटले, कारण की माझ्याबरोबर एक मावशी पण होत्या ना, तर त्यांना पण जाण्याची घाई होती. त्यांना आमच्या कॉलनीत ना जवळजवळ 3-1 लग्न होते, जसं की मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओत सांगितलं होतं. त्याच्यामुळे तर तिथे पण दुसऱ्या ठिकाणी पण जायचं होतं पुऱ्यांना, त्याच्यामुळे ना पटकन आम्ही दर्शन घेतलं. पण ना आता सोमवार असल्यामुळे म्हटलं चला इथपर्यंत आलो आहे तर दर्शन न करता जाणं पण योग्य वाटत नव्हतं, म्हणून ना घाई का होत नाही, पण म्हटलं चला दर्शन करून घेऊ. आणि इथे आता हे नवग्रहांचं दर्शन झाल्यानंतर बघू शकता तुम्ही मध्ये ना मोठी अशी शिवपिंड आहे, म्हणजे शिवलिंग आहे. भरपूर मोठं आहे ते शिवलिंग आणि सजवलेलं पण खूप छान होतं फुलांनी. आणि तिथे आल्यानंतर ना मन इतकं प्रसन्न होतं ना, नेहमीच इथे आश्रमात आल्यानंतर मनाला खूप प्रसन्न वाटतं. तर मनोभावे मी तिथे पण दर्शन घेतलं आणि आजचा योगायोग पण चांगला होता की सोमवारच्याच दिवशी मला दर्शन झालं. असं आपण घरात असलो ना तर आपण काही कुठे लवकर दर्शनासाठी वगैरे निघत नाही, घरामध्ये आपली पूजा होते, मी नाही असं म्हणत नाही, पण बाहेर मंदिरात गेल्यानंतर जी शांतता मिळते ना, म्हणजे मन एकदम शांत होतं बघा आपलं मंदिरात गेल्यानंतर. तर तसं वाटतं, खूप छान वाटतं. आणि इथे बघू शकता आश्रम भरपूर मोठा आहे. माझं दर्शन वगैरे झाल्यानंतर इथे तुम्हाला ना डाव्या साईडला दिसत असेल, तिथे जनार्दन स्वामी महाराजांची कुटिया आहे आणि भरपूर मोठा आश्रम आहे. काही मुले इथे राहतात पण आणि इकडे आम्ही आता दर्शन वगैरे घेतलं आणि प्रदक्षिणा वगैरे मारून आणि आता घरच्या रस्त्याला निघालो, कारण की पुन्हा पुढे पण कार्यक्रमाला जायचं होतं. तर आता ही जी वेळ आहे ना, तर ही संध्याकाळची वेळ आहे. तर इथे आता नवरदेव नवरी घरी आले आणि त्यानंतर मी पण माझं घरातलं थोडंफार आवरून वगैरे परत इकडे आले मावशींकडेच. आणि नवरदेव घरात घेण्यासाठीची ही सगळी तयारी चाललेली आहे. तर इथे बघा नवरदेव नवरी येण्यासाठी त्यांना अडवलेलं आहे त्यांच्या बहिणीने. आणि उखाणा ऐकायचा असेल ना तुम्हाला पण नवरदेव नवरीचा. पण संधी चालून आली आहे तर होईल म्हणते व्यक्त. नाव घ्या नाव काय घ्यायचं, नवरवाला शेवटी अहोच म्हणायचं. उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली, अहोंना जन्म देणारी माझी दुसरी माऊली. ज्यांच्यामुळे सगळ्यांचे चेहरे आहेत हसरे, असे स्वभावाला एक नंबर माझे सासरे. संसारूपी प्रेमाच्या वाटेवर दिलाय मला गणेश भाऊजींनी मैत्रीचा हात. खूप धन्यवाद त्यांचे, त्यांनी दिली मला भरपूर साथ. आपली फॅमिली आमची खूप सारे मामा मामी, दादा बहिणी, काका आणि काकी. टेन्शन घेऊ नको म्हणता सांभाळू आम्ही बाकी. अडवले आहे ननंदबाईंनी दारात, दीपकरावांचं नाव घेऊन सासूबाई येऊ का घरात. एक मिनिट वहिनी गुगल अश्विनीचं नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल. छान उखाणा घेतला ना दोघांनी पण. तर आता त्यांचं उखाणं वगैरे घेऊन झालं आणि त्याच्यानंतर मावशींनी ना दोघांचं पण औक्षण केलं आणि माप ओलांडून घरात येण्यासाठी आता आपली नवरी सज्ज झालेली आहे. तर आता इथे औक्षण वगैरे झाल्यानंतर ना खाली माप ठेवलेलं आहे आणि नवरी येण्याची किती छान तयारी केलेली तुम्ही बघितलंच असेल. तर छान अशी फुलांची आरास केली तिला येण्यासाठी आणि माप पण ठेवलेलं आहे तिथे. दोघेही घरात आले आणि घरात आल्यानंतर थेट गेले ते म्हणजे देवघरात. तर देवघरामध्ये आपले कुलदैवत कुलदेवीचा टाक असतो ना, तर त्यांच्या आशीर्वादानेच आपल्या संसाराला सुरुवात होते. तर त्यामुळे ते अगोदर कुलदेवतेच्या दर्शनासाठी तिथे गेले. कुलदेवतेच्या मूळ स्थानी तर जावंच लागतं दर्शनाला, पण सध्या तरी आपण इथेच दर्शन घेतो. तर कुलदेवतेचं दर्शन घेऊन आणि त्यांनी गणपती बाप्पांचं पण दर्शन घेतलं, कारण मावशींच्या घरी ना वर्षभराचे गणपती बाप्पा असतात. म्हणजे 1 वर्षासाठी मूर्ती ठेवली जाते आणि पुढच्या वर्षी दुसरी मूर्ती आणली की पहिली मूर्ती विसर्जित केली जाते. तर गणपती बाप्पा आणि कुलदेवतेचं दर्शन घेऊन आता हे दोघं सज्ज आहेत संसाररूपी नावेत बसण्यासाठी. आणि त्यानंतर सुरू झाली पुन्हा वरात.
तर लग्नाची हीच खरी धूम असते ना. तर 2-3 वेळा लग्नामध्ये तुम्ही बघितलंच असेल का नाचण्यातच खूप एन्जॉय झाला आमचा. आणि नंतर आमच्या घरी आल्यानंतर ना खूप भरपूर पाय दुखत होते बरं का. पण ना तेव्हाच्या जोशात एवढं कळत नाही. तेव्हा जी धूम असते ना डीजेचा आवाज वगैरे, तेव्हा काही आपल्याला एवढं लक्षात येत नाही. असं अंगात आल्यासारखं होतं अक्षरशः. आणि सगळेजण खूप एन्जॉय करत होते. आणि मी तर अगदी सख्ख्या भावाचं लग्न असल्यासारखं एन्जॉय केलं. आणि खरं तर धन्यवाद मावशींना, कारण मावशींनी एवढी आपुलकी दाखवली म्हणून आम्ही सगळे या लग्नामध्ये ना इतकं छान मिक्सअप होऊ शकलो. आणि मावशी आईसारखाच जीव लावतात. आणि जसं मावशी जीव लावतात ना तसंच काकासुद्धा जीव लावतात बरं का. आणि गणेश, दीपक यांचाही स्वभाव खूप छान आहे. त्याच्यामुळे ना आम्ही एकदम घरच्यासारखं एन्जॉय करू शकलो. आता इथे बघू शकता तुम्ही, आधीसुद्धा मस्त एन्जॉय करतोय, आधीसुद्धा नाचतो आहे. आणि भरपूर असं नाचल्यानंतर मात्र आम्हाला नंतर भूक लागली. मग नंतर आम्ही मस्त जेवणावर ताव मारला. पण आता इथेच मी आता व्हिडिओचा एंड करते, कारण आमचं हे एन्जॉय तर चालूच राहणार आहे. कारण हेच असे काही क्षण असतात ना की ज्या क्षणांचा आनंदावर आपण अगदी वर्षभर जगू शकतो. म्हणजे वर्षभर पुरतो आपल्याला तो आनंद. तर खूप एन्जॉय केलं खरंच आणि खूप छान लग्न झालं बरं का. तर चला इथेच आता व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा ताईंनो. आणि शेजारचं बेल आयकॉन दाबून ऑल बटन दाबायला विसरू नका. म्हणजे मी इथून असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल ना तर त्याचं लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि नोटिफिकेशन आलं की लगेच तुम्ही माझे व्हिडिओ बघाल. तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ.